नाही, आता म्हणून मी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही पहिला दगाबाज सरकारचा पंचनामा करा. म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे केले, अजून केले का नाहीत, केलेत, आता केले तर काय म्हणून करणार, कसे करणार. कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलाय, तर पंचनामा कसा करणार तुम्ही, नुकसान भरपाई कशी मिळवून देणार. तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखत्यारीत एवढे शेतकरी येतात, त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत, एवढ्यांना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे, एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे, एवढ्याने एवढी मदत केलेली आहे. हे आता पंचनामे हे जनता करेल. तुमचा हा सगळा दौरा सुरू झाला, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय. तुमचा दौरा सुरू असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे कसं वाटतं? चांगली गोष्ट आहे, पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय, कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे. आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितले ना, पेपरमध्येच आलेली आहे, प्रति गुंठा किती रुपये. म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 127 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही, हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्याने मदत पोहोचतीये आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाहीये. ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय. जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे, शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार. शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याची सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये. म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे. तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळआपट करायला नाही आलो. माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही.